औरंगजेब बादशाह म्हणून भारताच्या विशाल भूमीवर अनेक वर्ष ठाण मांडून बसलेला विषारी नाग। औरंगजेबानं साधारण 1659 ते 1707 म्हणजे अंदाजे 47-48 वर्ष राजसत्ता भोगली। पण त्याच्या या कारकिर्दीत त्याला अनेक वेळा मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलं होतं। मुघली सत्ता ताब्यात घेतल्या 4-5 वर्षातच इराणच्या शहाकडून त्याचा फार मोठा अपमान झाला आणि त्या अपमानाचं कारण होते आपले छत्रपती शिवाजी महाराज। औरंगजेबासारख्या प्रचंड ताकदीच्या राजाचा हा अपमान कसा झाला, तो कोणी केला, त्या अपमानामागे शिवाजी महाराजांचा नेमका संबंध काय, याची अतिशय रंजक कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे। मित्रहो नमस्कार, मी तुमचा मित्र वैभव काळे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जय हिंद जय महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। रक्तरंजित मुघली परंपरेला अनुसरून स्वतःच्या बापाला कैदेत टाकून स्वतःचे भाऊ कोंबड्या बकऱ्यांसारखे कापून औरंगजेबानं मुघली सिंहासन ताब्यात घेतलं। असं म्हणतात, सत्तेच्या या साठमारीत त्यानं रक्ताच्या नात्यातली 50 माणसं मारून टाकली होती। जो विरोधात गेला त्याचा औरंगजेबानं संपूर्ण निर्वंश केला। स्वकीयांच्या रक्तानं भिजलेल्या सिंहासनावर तो बसला खरा, पण बापाचं सिंहासन बळकावून राजा होऊ पाहणाऱ्या औरंगजेबाला धर्मप्रमुख काही सरळ मान्यता द्यायला तयार होईनात। धर्मप्रमुखांची ही टाळटाळ सोन्याची चमक दाखवून साफ बुडवून टाकण्याचा बेत औरंगजेबानं आखला। त्याप्रमाणे औरंगजेबाने 1659च्या नोव्हेंबर महिन्यात त्याचा भव्य राज्यारोहण विधी पार पडल्यानंतर लगेचच सय्यद मीर इब्राहिम या सरदाराला 6,60,000 रुपये देऊन धर्मप्रमुखांकडे रवाना केलं। ही रक्कम तिथले सय्यद, फकीर, मशिदी आणि दर्ग्याचे पुजारी तसेच स्थानिक भक्तांमध्ये वाटायची होती। औरंगजेबाकडून येणारा अमाप पैसा पाहून शरीफांच्या प्रतिनिधींचे डोळे फिरले आणि धर्माच्या हवाला देऊन ते औरंगजेबाकडून दरवर्षी पैसे उकळू लागले। 1-2 वर्षातच सगळा विरोध मोडून काढून औरंगजेबानं त्याचे सगळे प्रतिस्पर्धी संपवले। औरंगजेब आता काही लवकर सिंहासनावरून हटणार नाही हे लक्षात येताच इराणचा बादशाह शाह अब्बास दुसरा याने 1661 साली त्याच्या तोफखान्याचा प्रमुख बुदाक बेग याच्या नेतृत्वाखाली एक भव्य वकिलात औरंगजेबाचं अभिनंदन करण्यासाठी पाठवली। संपूर्ण आशिया खंडातल्या मुस्लिम शाह्यांच्या राजशिष्टाचारावर इराणचा प्रचंड मोठा पगडा होता। आम्ही कसे पर्शियन चालीरीती जशाच्या तशा पाळतो हे दाखवण्याची सगळे आशियाई मुस्लिम राजे पुरेपूर प्रयत्न करायचे। इराणी शाह हे सर्वोत्तम मुस्लिम शासक आहेत आणि त्यांचा हात आपल्या पाठीवर असेल तर सगळ्या मुस्लिम जगतात आपल्यालाही मान्यता मिळेल असा आशियाई मुस्लिम शासकांचा समज होता। इराणच्या शाह अब्बासने औरंगजेबाला 4,22,000 रुपयांचा नजराणा पाठवला होता। जो वकील हा नजराणा घेऊन आला होता त्याच्याबरोबर औरंगजेबाने 5,35,000 रुपयांचा नजराणा शाहसाठी नजर म्हणून पाठवला। या शाह अब्बासकडून एक पत्रही औरंगजेबाला आलं होतं। त्या पत्राचं एक उत्तर लिहून औरंगजेबाने ते पत्र आणि जास्तीचा 7 लाख रुपयांचा नजराणा तरबियत खान या वकिलामार्फत शाह अब्बासकडे पाठवला। त्या पत्रात औरंगजेबानं शाह अब्बासच्या त्याच्या प्रतीच्या मैत्रीपूर्ण दृष्टिकोनाबद्दल आभार मानले होते। औरंगजेब एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे त्या पत्रात तो स्वतःचं मोठेपण मिरवू लागला। त्याचा विजय कसा दैवी आहे आणि त्याच्यावर जगदनियत्याची कशी कृपादृष्टी आहे याचं मोठं कोडकौतुक त्याने त्या पत्रात केलं होतं। हे पत्र घेऊन गेलेल्या औरंगजेबाच्या वकिलाला इस्फानचा शाह भेटला आणि औरंगजेबाचं गर्वानं भरलेलं हे पत्र वाचून त्याने औरंगजेबाच्या वकिलाला अतिशय अपमानास्पद वागणूक दिली। असं म्हणतात, त्या शहाने चिडून औरंगजेबाच्या वकिलाची दाढी जाळली होती आणि त्याला बरेच दिवस कैदेत ठेवलं होतं। तो शहा जेव्हा त्या वकिलाला भेटायचा तेव्हा तो औरंगजेबावर चालून जाण्याची धमकी द्यायचा। साधारण वर्षभर तरबियत खान या वकिलाचे हाल करून एक अतिशय कुत्सिक भाषेतलं पत्र त्याच्याकडे देऊन इराणच्या शहाने त्याची परत पाठवणी केली। त्या पत्रात इराणचा शहा औरंगजेबाला उद्देशून म्हणतो, आम्ही ऐकलं आहे की बादशाह असमर्थ व असहाय्य आहे। असे समजून हिंदुस्थानात बऱ्याच ठिकाणी बंडखोरांनी बंडाळी माजवली असून त्यांनी बरीच ठिकाणे ताब्यात घेतली आहेत व त्या राज्यातील लोकांना ते त्रास देत आहेत। त्यापैकी मुख्य शिवा नावाचा काफिर असून तो आजपर्यंत कोणाला माहितीही नव्हता। बादशहाच्या कमकुवतपणामुळे त्याला संधी मिळून त्याने पुष्कळ किल्ले ताब्यात घेतले, कित्येक शिपाई मारले व मुलूक उजाड केला व आता तो बादशहाशी बरोबरीचे नाते सांगू लागला आहे। बादशहा मात्र बापाला कैदेत टाकणे म्हणजे जग जिंकणे असे मानतो व जे गादीचे न्याय वारस आहेत अशा आपल्या सख्या भावांना मारून जादूटोण्यात गडून राहिला आहे।
आजपर्यंत त्याने विश्वासघात व कपट यांचे खेळ खेळले, पण बंडखोरांना शासन करण्याची वेळ येताच तो इतका गोंधळला आहे की बंडखोरांना त्याच्या हातून शासन होणे अशक्य आहे. आमच्या कुलव्रतानुसार आम्ही ज्याप्रमाणे आमच्या पूर्वजांनी हुमायूनास गादी मिळवून देण्याच्या कामात मदत केली, त्याप्रमाणे हुमायूनाचा वंशज अडचणीत आहे असं पाहून जातीने सैन्य घेऊन मदत करण्याचे ठरविले आहे व गरिबांना जुलमी लोकांच्या तावडीतून सोडवून त्यांचा दुवा घ्यावा अशी आमची इच्छा आहे. या मूळ पत्रात 2 फार महत्त्वाचे शब्द आहेत. इराणचा बादशाह या पत्रात औरंगजेबाला म्हणतो, तू स्वतःला आलमगीर म्हणजे जगज्जेता म्हणवतोस खरा, पण तू आलमगीर नसून पिदरगीर आहेस. पिदरगीर म्हणजे बापाला कैदेत टाकणारा. अखंड भारतावर तुझी सत्ता आहे असा मोठेपणा तू मिरवतोस, पण दक्षिणेत शिवाजी नावाच्या एका छोट्या जमीनदारानं तुझ्या राजसत्तेला सुरुंग लावला आहे. तो तुझ्या ताकदीला कसलीही भीक घालत नाही. उलट तुझ्या राज्यावर निकराचे हल्ले करून तो रोज तुझा प्रांत जिंकून घेत आहे आणि स्वतःच्या बापाला भावाला कैदेत टाकण्यात मोठेपणा मिरवणारा तू शिवाजीच्या धाडसी स्वभावापुढं सपशेल नांगी टाकली आहेस. मित्रहो, शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेची लगबग ही फक्त दक्षिणेपुरती मर्यादित राहिलेली नव्हती, तर परदेशातही महाराजांच्या कर्तृत्वाचे चौघडे गरजत होते हेच यावरून लक्षात येते. शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वातंत्र्य युद्धाला काबूत करता येत नाही, उलट महाराजांमुळे जगभर आपली छितू होत आहे हे ऐकून औरंगजेब पुरता पिसाळला असणार हे वेगळं सांगायला नको. आणि याच अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं महाराजांना आग्र्यात बोलावून त्यांचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला, पण तिथेही महाराजांनी त्याचा भर दरबारात सर्वांसमोर अपमानच केला आणि निर्णायक धोबीपछाड दिला. महाराजांमुळे वेळोवेळी अपमानित झालेल्या औरंगजेबाला परत एकदा जगभर नाचक्की करून घ्यावी लागली आणि इच्छा नसताना पिदरगीर म्हणजे बापाला कैदेत टाकणारा असा नकोसा ठपका आयुष्यभर माथ्यावर घेऊन फिरावं लागलं. हे होते शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे दूरगामी परिणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.